आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली शहरातील झोपडपट्टीला दरडीचा धोका निर्माण झाला असल्यानं काही भाग कोसळला असल्यानं 8 ते 10 घरांना धोका निर्माण झाला असल्यानं येथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। संजय साळुंके, आमच्या घरात मागे माती खूप आहे, त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो। माती घरात येते। आम्ही नगरपंचायतला तक्रार करतो, पण नगरपंचायतवाले लक्ष देत नाहीत। मुलं लहान आहेत, नोटीस पाठवतात। आमची फॅमिली खूप मोठी आहे, त्यामुळे आम्हाला एवढं फॅमिली घेऊन रूम घेऊन राहता येत नाही। आमच्या घरामागे बांध वगैरे घालून दिला असता तर आम्हाला खूप सुरक्षित झालं असतं। माती येते, मुलं लहान आहेत ना, त्यामुळे आम्ही कुठे जाऊ शकत नाही। नोटीस पाठवतात, ते बोलतात कुठे राहायची व्यवस्था करा। नगरपंचायतवाले लक्षच देत नाही। एवढी फॅमिली घेऊन आम्ही कुठे राहणार? स्वतःचं घर सोडून मातीचा आमचा लोहार धंदा आहे। आम्ही काही श्रीमंत माणसं नाहीत ना। माती वगैरे म्हणजे असे मातीचा खूपच आम्हाला त्रास आहे। दरड कोसळते ना, ती दरवर्षी दरड कोसळते थोडी थोडी, ती सर्व माती खाली येते, दगडी येतात। आम्हाला रात्रभर झोप नसते। असं पाणी भरपूर पाऊस पडला तर भरपूर माती कशी येते, बसून राहावं लागतं रात्रभर। असे लोक लक्षच देत नाही। नगरपंचायतवाल्यांना बऱ्याच वेळा आम्ही तक्रार केली, पण ते काय बोलतात की तुम्ही दुसरीकडे राहायला जा। त्यामुळे आम्हाला काहीतरी संरक्षण, आमच्या जीवाचं संरक्षण, मुलं वगैरे आहेत ना आमची, त्यामुळे आम्हाला दगड येतात। दरवर्षाच्या पावसाला येतात दगड। जेव्हा दसरा येईल तेव्हा ते पाऊस कमी होईल, तेव्हा आम्हाला असं कुठं बरं वाटतं की पाऊस कमी झालाय म्हणून। आमचा व्यवसाय पण नाही दुसरं की आम्ही काहीतरी त्याला पर्याय करू की असं भिंत वगैरे घालून घेऊ सुरक्षेसाठी। त्यामुळे आम्हाला सुरक्षा राहण्यासाठी आमची काहीतरी व्यवस्था करावी हीच विनंती आहे। धक्का पडलाय, हे आले की सगळे 1 2 3 आमच्या अजून वरती 4 घर खाली येते। ह्या पाण्याच्या लाईनी अशा जातात वरती। पाण्याच्या लाईनीत जरा वेळ कुणाला पाणी आलं नाही की या धोकादायक जागेतून सगळी माणसं जातात। तिथले 40 घर आहेत, 40 घरातले सगळे लोक तिथे जातात। आणि एक माणूस तिथून हृदयविकाराच्या झटक्याने मैत पण पाहिलं 2 वर्षापूर्वी। आमचे कनेक्शन आहेत ना, पाणी नाही ना आलं तर मग आम्हाला तिथं जावं लागतं ह्या गाळखंडीतून असं। हो, म्हणजे तिथं ते तिथनंच आम्हाला। दापोली नगरपंचायत प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यानं ग्रामस्थ संतप्त झालेत आणि त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। एक पोरगी ते खेळत होते, दगडवरनं भरपूरच खाली येत चालले। दगड किती इथं आता तरी ते पाण्यामध्ये पावसामध्ये ते तरी आता चिखलामध्ये राहून बसलाय। जरा तिकडचा घ्या, तो पूर्ण तो बघा, तो सगळं खालीच आलेलं, ते दगड पण आलेलं, पाऊस पण पाणी पण सगळं खालीच आलेलं। अख्खा पूर्ण घरान चिखलाने पावसाने भरलेलं। आजी हा गेला समजा। हे बघा इथं खाली, हे बघा खाली बघा, इथं पायप सुटले। संपली हद्द, संपली आता वर जाऊ नाही, हद्द कुठं संपली, खाली जायच्यापर्यंत। आणि ते हे बघा तुम्ही खाली पण, हे बघा हे गटाराची आम्हाला सोय नाही। बाकी कचरा काढायला माणूस आहे ना, टायमाची टायमाला येतोय। आता इथं संपली नाही, खाली आहे ना जरा ते असं जरा खाली हे करताय। जरा त्या बोर्डाचा फोटो घेताय का? जरा कुठं आहे बोर्ड? या जरा बोर्ड येणार भविष्यामध्ये। हे सगळी पोकळ जागा आहे आणि ह्याच्या अगोदर आली होती। आणि पाण्याची लाईन वगैरे ह्या बघा, बघू शकता हे दरडीचं बघ ते कसं आहे, ते दिसतं आहे ना। तुम्हाला पण त्रास आहे ना त्याचा। किती दिवस राहणार असे काय सांगायचं मग? हे इथं घर आहे काय, जवळच आहे ना घर? सांगू तर कंटाळा। मग हे ह्यांची पूर्ण भरलेली खेळत असतात ना, आणि दगडी बघा केवढे मोठे तुमची लहान पोरं खेळत असतात इथं। त्या डबेला किती याला बोललो, तो डबे काय कानावर घेत नाही मला। नाही तो काय लक्ष देत नाही, त्याला किती याला। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत मुसळधार पावसामुळे डोंगर उतारावरील दरडीचा धोका निर्माण झालाय, तर खोंडा परिसरातील झोपडपट्टी वासियांवर रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे। दापोली शहरातील खोंडा परिसरात सुमारे 50 झोपडपट्टी कुटुंबांवर दरड कोसळण्याचा धोका निर्माण झालाय। काही भागात दरडही कोसळली असून नागरिकांच्या घरावर थेट दगडमातीचा मारा झालाय। नगरपंचायतीकडून स्थलांतराची नोटीस देण्यात आली असली तरी जायचं कुठं हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। कोसळले ते आम्हाला त्यांची भरपाई पण नको, परत आम्हाला ती बांध घालून द्यावं।
मग तुमच्या जीवाला धोका आहे का? धोका आहे तर आमची लहान लहान मुलं बाळ आहेत सगळी. गेल्या वर्षी सगळं घरात पाणी आलं. 3 वर्ष झाले सगळं पायरे घरात सगळं पाणी चिखल बिकल सगळे पोरांची यांची आमची लुसकानी. भाडुत्री आम्ही त्यांना ठेवले पण नाही, बाहेर काढले. दरड कधी कोसळली होती? झाले 3 वर्ष झाले. 2022 ला. बरं. ते आलेले पंचनामा पण करून गेले, आले बघायला पण आलेले, पंचनामा पण करून गेले. ते बघून पण गेले, तरी पण त्यांनी घरातलं चिखल पण बघून गेले. चिखल किती होता, पाऊस पाणी किती आलेलं घरात भरलेलं ते पण बघून गेले. ते तुमच्या कुटुंबाला धोका आहे का दरडीपासून? धोका हो, ते आमच्या कुटुंबाला धोकाच आहे ना. त्याच्यामुळं दगडी आहे, हे बघा पाठीमागच दगडी आहे सगळी. त्या दगडीमुळे आम्ही जात पण नाही कुठं, मुलं लहान लहान आहेत घरात म्हणून. आधारच नाही पाणी जायला, ते तरी काय करणार. आणि हे बघा हे गटार बघा, उघडे गटार, हे ओपन गटार आहे सगळं. आणि येताना हा बघा, हे बघा फक्त इकडे पाईप बघा फुटलेली. हे बघा हे असे पाईप जी फुटलेले आहेत ना, मग याच्यातून काय होतं, सगळे घाणीचे जे पाईप आहेत ना त्या गटाराला सोडलेले. असं आम्हाला म्हणजे गटाराची अजिबात आम्हाला सोय नाही. पाणी शेवट आम्हाला व्यवस्थित सोडतायत, पाण्याची काही अडचण नाही आम्हाला पिण्याच्या, पण फक्त गटाराची आमची खूप अडचण आहे. हे 2 घरं आणि आतमध्ये 2-4 घरं हे मुस्लिम धर्मीय, म्हणजे 18 पकड जातीचे लोक राहतात. सगळ्यांची समस्या सारखीच आहे. जर खाली असेल इथं माझी जण बैठक भरतील. नागरिकांचे आरोप आहेत की वारंवार सांगूनही प्रशासन डोळेझाक करत आहे. जीव गमवावा लागल्यावरच उपाययोजना होतील का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय. तरी दापोली नगरपंचायत आणि जिल्हा प्रशासनानं यावर तातडीने तोडगा काढावा, जेणेकरून भविष्यात होणारी जीवितहानी आणि आर्थिक नुकसान टळू शकेल. असं पाणी ना, एवढं घाणीचं पाणी येत आहे ना, आणि जर नळाला पाणी आलं ना तर त्याची खूप आम्हाला त्रास आहे असं. आणि माझी तर ती बैठक भरती ना लहान लहान मुलांची बाळ बैठक, तर आम्हाला दरवाजा लावा लागतोय. एवढं सकाळचं घाण पाण्याचा वास येतो. आणि लांबून लांबून अधिकारी येतात ना. पलगाव झोपलाय तो, मच्छरच तसं. जरा 5 मिनिटं सांगितलं की पाकडीवर माणूस येत नाही, तो कामगार नाही. झाडू मारायला येतो, झाडू मारला रोज सकाळी. पावडर कुठे आहे? पावडर नाही, पण कचरा काढायला रोजचा माणूस आहे. वरती नाही येत आहे. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.